असताना त्याने एका दगडावरती नारायण नाव लिहिलेलं पाहिलं. काय नारायण नाव लिहिलेलं पाहिलं. तो भक्त प्रल्हाद घरी आला, ते हिरण्यकश्यप घरी आला. घरी आल्याच्या नंतर कयाधू मातेला सांगायला लागला. कयाधू माता म्हणायला लागला की स्वामी आज आपण खूप चिंतित दिसताय. चिंतेचं कारण काय आहे? त्यावेळेस त्या हिरण्यकश्यपाने सांगितलं की म्हणे चिंतेचं कारण एकच आहे की माझ्या नगरीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधकाचं नाव लिहिलं, माझ्या दुश्मनाचं नाव लिहिलं. कयाधू मातेने सांगितलं काय नाव लिहिलं? त्यांनी सांगितलं नारायण. मग म्हणे नारायणच आहे का? म्हणे हो नारायणच आहे. तुम्ही बरोबर पाहिले की नारायणच आहे का? मग त्यावेळेस कश्यपाने हिरण्यकश्यपाने सांगितलं की हो मी चांगलं बघितलं की नारायणच आहे. तर नारायणच होतं का? हे म्हणतो हो नारायण 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 नारायणच होतं. मी चांगलं पाहिलं की नाव काय होतं? नारायणच होतं. असं करत करत कयाधू मातेने त्या हिरण्यकश्यपाकडून 108 वेळेस जप वदवून घेतला. त्यावेळेस ते भक्त प्रल्हाद घडले. तसे घडले का? नाही घडले ना. आपल्याला फक्त एवढंच चरित्र माहित आहे की प्रल्हादजी हे कोण होते? भक्त होते आणि त्यांचे वडील जे होते तो कोण होता? राक्षस होता. परंतु संस्काराशिवाय कोणीही घडत नसतं. मी एकच सांगेन की आपल्या मुलांना संपत्ती कमवू नका, आपल्या मुलांना मोठा बंगला बांधू नका, आपल्या मुलांना चांगली गाडी घेऊ नका, काहीच कमवून ठेवू नका. मुलांसाठी एकच दागिना कमवा, तो म्हणजे संस्कार. तर म्हातारपणात जर आपल्याला सुखामध्ये खायचं असेल तर संस्कार ही एकच मौल्यवान गोष्ट आहे. आणि ती अशी आहे की ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कोणी चोरून घेऊ शकत नाही, कोणी आपल्यावर जळू शकत नाही. मला सांगा, जर माता मावण्याने चांगली पोत घातली तर 4-5 बाया तिला म्हणणाऱ्या झाल्या की किती छान पोत केली, किती छान. 4-5 तिला चांगलं म्हणणाऱ्या झाल्या तर 10-12 तिच्यावर जळणाऱ्या झाल्या. बरोबर आहे ना? परंतु संस्कार असा दागिना आहे महाराज की तो कोणी चोरूनही घेऊ शकत नाही, कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. परंतु तो काय आहे? आपलं भूषण सांगितलं जातं. काय संस्कार? काहीच नाही. मुलांवरती चांगले संस्कार द्या. भलेही तुमचे मुलं कोट्यवधीची जमीन कमवतील, कोट्यवधीचे बंगले बांधतील, ही गॅरंटी मी देते. परंतु त्या बंगल्यामध्ये तुम्ही नसणार, ही गॅरंटी आपणच देतो. या नारदाच्या मुलांसाठी फक्त संस्कार कमवा, दुसऱ्या त्याच्या मागे लागू नका म्हणत. जर काय आपल्याला जीवनामध्ये काही नाही करता आलं तर फक्त मुलाला सांगा की बाळा आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व सांगून द्या की बाळा कपाळाला गंध लाव, गळ्यामध्ये 108 तुळशीची माळ घाल, सकाळ संध्याकाळ भगवंताचं नामस्मरण करत जा, सकाळी काकडा घेत जा, संध्याकाळी हरिपाठ घेत जा. हे सांगणं आई वडिलांचं काम आहे. मुलं तसं कोणी आईच्या पोटातून थोडी शिकून येत, त्यांना शिकवावं लागेल ना काहीतरी. मग आई वडिलांना सांगितलं तेव्हाच मुलं घडतील ना. पहिल्या अगोदर आपले आई वडील सुधारायला पाहिजे. परंतु आज आमचं असं झालंय, त्या आईनं आपल्या एका मुलीने जीन्स टॉप घातलं, त्या आईने त्या मुलीला मारलं. मुलीला मारल्याच्या नंतर बाकीचे ते शेजारचे लोक आले, ते म्हणायला लागले की आता मॉडर्न जमाना घालतात सगळ्या मुली जीन्स टॉप, घालू दे, काही अडचण आहे का नाही. ती म्हणती तिनं घातली तर घातली, पण तिला मै घेऊन घातली. म्हणजे आज आमच्या आयाच नाही ना, आमच्या आज आयाच त्या ठिकाणात आहे, तर लेकर तरी कुठून सुधारतील महाराज. आज आपल्या आईला, आमच्या आईच्याच रात्री 8-8, 10-10 पर्यंत त्या मालिका संपत नाही. संपत आहे का? नाही. एक झाली की एक झाली की दुसरी झाली की तिसरी येते, त्या मालिका चालूच राहत्या. मग 10 वाजता झोपते. म्हटलं आपल्या लेकरांना वेळ तरी केव्हा दे. बरोबर आहे ना? शाळेत आता ते इंग्लिश शाळेत एक येडं होत आलं. 15-15 हजार भरा, 20-20 हजार भरा, वर्षभर पोरायचे. सकाळी डबे जाते, लेकरं बिचारे सकाळी सुटते, संध्याकाळी शाळेत राहते, संध्याकाळी घरी येते. संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर माईच्या मालिका सुरू व्हायला त्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्याने केला तर केला अभ्यास, नाही केला तर बोंबलत जा. कारण आज आमची आईच ठिकाणावर नाही, आमची वडीलच ठिकाणावर नाही महाराज.